विनर असेल तो फायनलची मॅच खेळेल. ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोबत. आता फायनलला नक्कीच नीता मॅडमचंही कौतुक करावं लागेल मॅम, कारण की या स्पर्धेमध्ये एकमेव महिला अशी होती ज्यांनी पूर्णपणे या स्पर्धेचं वर्चस्व गाजवले. कारण की पूर्णपणे लेखाजोखा कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत संध्याकाळच्या फायनलपर्यंत नक्कीच त्यांनी आम्हाला सहकार्य केले. कारण की जर अशा ओपनच्या जर टुर्नामेंट असतील ना, नक्कीच त्यांना मानधनही भेटलं असतं. नक्कीच नक्कीच. खरं आहे सर. खरं तर 2 दिवस कंटिन्यू ह्या जागेवर बसून इथून हे कामकाज पाहणं आणि आखीव रेखीव कामामध्ये आधी अचूकता ठेवणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. शिवकृपा पतसंस्थेच्या संचालिका आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतायत. रामकृष्ण हरी. माझा मेसेज डायरेक्टर बोर्ड कडून, शिवकृपाच्या संचालक मंडळांकडून, शिवकृपाच्या क्रिकेट टीम साठी आहे. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गोरखप्पा चव्हाण व उपाध्यक्ष श्री चंद्रकांत दादा वंजारी आणि सर्व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली सहकाराला अध्यात्माची, आधुनिकतेची आणि खेळाची जोड देणारी आपली अग्रगण्य शिवकृपा सहकारी पतसंस्था, या अग्रगण्य पतसंस्थेच्या क्रिकेट टीमने श्री कुलस्वामिनी सहकारी पतसंस्थेने भरवण्यात आलेल्या श्री कुलस्वामिनी चषक या मानांकित स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल, सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे ऑलरेडी आपण. सेमीफायनल मध्ये आपण ऑलरेडी प्रवेश केलेला आहे. तर या प्रवेशाबद्दल सर्व खेळाडूंचे, संघ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या पतसंस्थेचे संचालक श्री विजय घोरपडे व श्री किशोर माने यांनी काही पारितोषिक अनाउन्स केलेली आहेत. प्रत्येक निर्धाव बॉल, डॉट बॉल साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक, हे शिवकृपाच्या संघासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारासाठी, प्रत्येक चौकारासाठी 800 रुपये आणि शिवकृपा टीम मधल्या प्रत्येक खेळाडूने घेतल्या प्रत्येक षटकारासाठी 1200 रुपयाचं बक्षीस या दोन्ही संचालकांनी अनाउन्स केलेलं आहे. शिवकृपा संचालक मंडळाकडून सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर सारी पारितोषिके तुम्ही जिंकाल हीच शुभेच्छा. रामकृष्ण हरी. नक्कीच सहकार्याने केलेले सर्व सहकार्य आपल्याला इथे पाहायला भेटते. म्हणजेच बक्षिसाची थाप नसून शाबासकीची थाप येथे आपल्याला पाहायला भेटते शिवकृपा संघातील सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. थँक्यू मॅडम. शिवप्रकाश संघाचा पहिलं षटक, पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू अनिकेतनी तडकावलेला आहे आणि सहज अशा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. याचबरोबर कुलस्वामी संघाच्या आपल्या खात्यामध्ये 2 धावा जमा झालेल्या आहेत. नक्कीच जर सर P1 षटकाचा विचार केला तर फलंदाजी मार्फत फलंदाज अनिकेत येथे सज्ज झाला आहे. या आधीचा सामनावीर ज्याने 67 धावसंख्येचा पाठलाग केला होता, वैयक्तिक 8 षटकार मारले होते, तोच तो अनिकेत. सुरेख फटका, खोदून काढलेला फटका, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज, तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. नक्कीच सर अनिकेत याचा विचार केला ना, प्रत्येक चेंडूला फटका खोदून काढतोय, षटकाराच्या दिशेने मारतोय, पण आता कुठेतरी गोलंदाजाने त्याला रोखून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा फलंदाज त्याचा साथ देतो तो आकाश चोपडा. साहेब मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा, हा एक लेदरच्या बॉलवर खेळणारा प्लेयर आहे आणि त्याची वैयक्तिक माहिती मी तुम्हाला, नक्कीच सुंदर असा फटका लगावलाय. मला असं वाटतंय हा झेल बाद होतोय आकाश. काहीतरी निराशा कुलस्वामीच्या संघासाठी. नक्कीच आकाशाचा मी काल विचारपूस केली होती. त्यांची आई आजारी असल्यामुळे तो कालच्या दिवसात ते खेळू शकला नव्हता, पण आजच्या दिवसाचा विचार केला तर त्याची पहिली पारी बघण्याजोगी होती. कारण की प्रति चेंडूला बघून फटका मारणं हाच लेदरच्या खेळाडूचा एक सन्मान मानला जातो. कारण की लेदर ज्यावेळी खेळतो ना, त्यावेळी चेंडूवर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की लेदरचा चेंडू ज्यावेळी फेकला जातो ना, त्यावेळी 140 ते 150च्या स्पीडमध्ये तो येतो आणि त्याला गॅदर करणं, त्याला फटका सजवणं
ते कलात्मक शॉट देणं, त्या टायमिंगवर फटका सजवणं हेच त्या लेदरच्या खेळाडूंचं महत्त्व असतं. म्हणून आता त्याच पद्धतीने कुठेतरी या चेंडूला तो फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो अयशस्वी झाला. लेदरच्या चेंडूचा एक महत्त्व आहे सर, त्या चेंडूला फक्त तुम्हाला कट करायचा असतो, सन्मान द्यायचा असतो, तो चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला भेटतो. नक्कीच सर, खरं तर अशा चेंडूमध्ये थोडीशी ताकद लावावी लागते आणि ती कुठेतरी कमी पडली असं म्हणावं लागेल. चला नवीन फलंदाजीसाठी सज्ज होतोय. हॅलो चिक हॅलो. गोलंदाजी मार्फत सज्ज प्रताप. सुरेख चेंडू नक्कीच प्रताप याचा तेवढ्याच ताकदीने क्षेत्ररक्षण बॅकअप करत असताना दिसतोय, कारण की पहिला मोहरा बाद झाल्यानंतर नौका फलंदाज निखिल तांबोळे जो एक चांगला फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण करतो. प्रशांत सर, आपण कालपासून बघतोय प्रताप आपण कालपासून पाहतोय. कालचे तो टिचून गोलंदाजी कालपासून करतोय. प्रत्येक संघाच्या बॅट्समनला तो खेळून ठेवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे असं म्हणावं लागेल. पण तसाच तडाखेबंद समोर फलंदाज आहे आज, अनिकेत सारखा फलंदाज आहे. पाहूया आज नक्की काय कामगिरी करतोय. बघा, अनिकेत आणि प्रतितोड उत्तर देण्यासाठी त्या गोलंदाजाला नक्कीच सज्ज केले, कारण की पॉवर प्लेचं एक असं षटक असतं, त्यावर हाणामारी करणं कमवणं हे खूप महत्त्वाचं असतं. पंचांजवळ पूर्णपणे अपील केली, त्या अपील अमान्य केली आणि बघता बघता सर 6 चेंडूंचा खेळ झालाय. मोठ्या फलंदाजाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून येते प्रतापच्या माध्यमातून केला गेला आणि पाहिलं गेलं ना सर, 6 चेंडूंचा खेळ फेकला गेला. 6 चेंडूंमध्ये 4 धावसंख्या देऊन एक मोठा लेदर प्लेअर सारख्या खेळाडूला बाद करून तंबूचा रस्ता परतून लावला तो प्रताप या फलंदाज. आज सकाळपासूनच्या शिवकृपा संस्थेच्या ज्या टीमची आपण खेळ पाहतोय सर, आज मला असं वाटतं सकाळपासून त्यांची ही तिसरी मॅच आपण पाहतोय. तर ह्याच्या अगोदरच्या 2 मॅचेस ज्या पद्धतीने त्यांनी टफ असलेल्या मॅचेस सुद्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि आता पण त्यांनी ज्या क्षेत्ररक्षण असेल किंवा त्यांची बॉलिंग लाईन असेल ती कुठेतरी आपल्याला असं निदर्शनास येतं की ही प्रॅक्टिसचीच फक्त एक परिभाषा आहे की सतत खेळणं, सतत प्रॅक्टिस करणं, त्याच्यामुळे असं खेळ करू शकतात. परफेक्ट. 6 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या फळकावी लागते ती. प्रथम नाणेफेकी विजयी झाल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय करत असताना शिवकृपा संघ 6 चेंडूच्या समाप्तीनंतर रोखून ठेवले ते 4 या धावसंख्येवर. एक मोहरा बाद झाला. लेफ्ट हँड बॅट्समन निखिल तिथे सज्ज काय करतो बघितले जाईल. राईट अँड लेफ्टचं कॉम्बिनेशन इथे पाहायला भेटते. पहिला चेंडू गोलंदाजी मार्फत गोलंदाज किरण सन्मान दिलाय ऑफच्या दिशेने. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला भेटते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि 2 धावसंख्या संघाच्या खात्यात. स्क्रीन बोर्डला 2 धावसंख्या ॲड होत असताना धावसंख्या 6 या आकड्यावर येऊन पोहोचले. एक षटक, 1 चेंडू आणि 1 मोहरा बाद. साहेब, निखिल तांबोळी हा सुद्धा एक चांगला फलंदाज आपण मागच्या अगोदरच्या मॅचमध्ये पहिला मॅन ऑफ दी मॅच सारखी त्यांनी खेळी केली आणि सुंदर असा फटका त्याने पुढे एकदा लगावलेला आहे आणि त्याचा सुंदर असा फटका लागवत असताना झेल सुटलेला आहे. त्या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण आपण म्हणूया आणि एक जीवनदान निखिलला मिळालंय. पाहूया आपण ह्या जीवनदानाचा फायदा निखिल आता किती घेतोय. नक्कीच जीवनदानाचा फायदा पूर्णपणे आता निखिल याने घेतला पाहिजे, कारण की लॉलीपॉप झेल समोर आलेला घास सोडण्याचा प्रयत्न केलाय तो त्या क्षेत्ररक्षणाकडे केलाय. कारण की विचार केला तर सेमीफायनलची लढत आहे. सेमीफायनलच्या लढतीमध्ये ज्यावेळी झेल सोडला का कॅच सोडली हे येणारा पुढचा काळ नक्कीच सांगून जाईल. कारण की दोन्ही संघांचा विचार केला तर एक तुल्यमूल्य संघ नक्कीच खेळत असताना दिसतोय. स्ट्राईकला येतो अनिकेत गायकवाड. सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या पद्धतीने टोलाला चेंडू. 1 बाउन्स चेंडू जातोय टॉस का बॉस मैदानाला गवसणी देताना 1 बाउन्स दिनदन केली तर सीमारेषे लगत 4 धावसंख्या. चला प्लीज विनंती असेल त्या बाईक आणि गाड्या 4 व्हीलर कोणाच्या असतील प्लीज तिकडनं काढावे. 6 रन मॅक्झिमम. गेट वरच्या गाड्या कृपया काढा. फुटबॉलचे एक प्लेअर आल्यानंतर आपल्या गाड्या काढता येणार नाहीये. विनंती आहे सर्वांना, ज्यांच्या गाड्या गेट वरती लागलेल्या आहेत त्यांनी कृपया काढा.
आपल्याला वारंवार विनंती करण्यात येते संघाच्या चला प्लीज विनंती असेल तिथे फुटबॉलचे गेटवरच्या गाड्या काढा. आपल्याला ग्राउंड वाले कृपया विनंती करतात, कृपया गाड्या काढा. खेळाडूंच्या गाड्या 2 मिनिटं थांबा, त्यांचं होऊ द्या. चला पुन्हा एकदा सुरेख फटका, देख ना फटका, पुन्हा जातोय चेंडू सीमा रेषे बाहेर. बिग 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 6. गगनचुंबी छक्का. सॉरी सॉरी अरे इथनं सिक्स दिसतोय तो. नाही, सॉरी पंच. चला निर्णय कळवावा काय आहे त्या चेंडूला. डॉट बॉल. एक एक धावसंख्या. सॉरी नक्कीच झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. इथून असं वाटत होतं तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडलाय, पण कुठेतरी आमच्याकडनं झालेली चुकी नक्कीच दिलगिरी असावी. पण त्या चेंडूला आलेली एक धावसंख्या, एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते, ती 18 धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत किती 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू मार्गस्थ फलंदाजी मार्फत फलंदाज निखिल सज्ज होते, ज्याची झेल सोडली होती. पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. आता कुठेतरी किरण अयशस्वी होत असताना गोलंदाजी मार्फत पाहायला भेटते. जर पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर कुठेतरी किरण यशस्वी होता, पण नंतर आलेला एक षटकाराच्या दिशेने कुठेतरी दिशाभूल होत असताना दिसतोय किरण. सुरेख चेंडू, देखना चेंडू रोखून ठेवलंय निखिल या फलंदाजाला. आणि बघता बघता जर विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ झालाय. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 या आकड्यावर. म्हणजे सर विचार केला तर 9.50च्या सरासरीने संघ कुठेतरी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 4 धावसंख्या आली, आणि दुसऱ्या 19. षटकाचा विचार केला तर 15 धावसंख्या आल्या होत्या. नक्की सर, खरं तर कुलस्वामी ब संघाला मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे, कारण समोरचा सुद्धा तुल्यबळ जर संघ आहे त्याला जर चेस करायला जर मोठी धावसंख्या जर उभारून दिली तर पुढचा विजय सहज आणि सोपा होऊन जाईल, अशी या ठिकाणी नक्कीच नक्कीच सर. जर शिवकृपा संघाचा विचार केला ना, दीपक झाला, वैभव झाला, अमित झाला, हे 3 एक अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये नक्कीच खेळत असताना दिसतात. कारण की दीपक सारखा खेळाडू जरी खेळला नाही तरी वैभव खेळतो, आणि वैभव नाही खेळला तरी अमित खेळतो. म्हणजे या तिघांची जुगलबंदी या स्पर्धेमध्ये नक्कीच आतापर्यंत पाहायला भेटली. पण अनिकेत ह्याला कमी लेखून अजून चालणार नाही. ह्या आधी त्यांनी सुरेख कामगिरी केली. अजून उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्या षटकांमध्ये नक्कीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज दिनेश. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाकडनं झालेली चुकी. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो का नाही, आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट. 22चा इशारा नक्कीच इथे पाहायला भेटला. म्हणजेच 2 धावसंख्या संघाच्या खात्यात 2 धावसंख्या नक्कीच पाहायला भेटते, आणि संघाची धावसंख्या 2-1-21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे एक घडी बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन अनिकेत गायकवाड इथे खेळत असताना दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत दिनेश. मारा करील अनिकेत. स्लो फुलटॉस टाकला चेंडू. उंची जास्त, लांबी कमी. जाळ विणलंय, जाळ्यात अनिकेत अडकलाय. बडी मछली जाल में फंसते हुए शार्क का पिछला शार्को नक्कीच शार्क माशाला जसं जाळ्यात अडकवलं ना, तसं अनिकेतला नक्कीच जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, आणि मोठा मासा गळ्याला लावण्यात यशस्वी झाला. ते गोलंदाज दिनेश आपल्या गोलंदाजी मार्फत. काय बोलाल सर, एक समुद्रामधील शार्क मासा जसा असतो ना, तसाच जाळं विणलं गेलं होतं अनिकेतसाठी. प्रशांत सर, नक्कीच याच्या अगोदरचा अनिकेतचा जो खेळ होता तो ह्या शिवकृपाच्या संघांनी पाहिलेला होता, आणि त्यांचं लक्ष एकमेव जसा पहिल्याच ओव्हरमध्ये जसं आपल्याला आकाश चोपडाला त्यांनी गवसणी घातली, त्याच पद्धतीने अनिकेतला कुठेतरी त्यांनी घेर घातला असं म्हणावं लागेल. आणि कुठेतरी आता कुलस्वामीच्या ब संघाच्या ह्या ज्या धावसंख्येला त्यांना रोख करता येईल असं एक मनोबल त्यांचं वाढण्याची शक्यता आहे. नक्कीच जसं शार्क माशाला रक्ताची सवय असते ना, तशी
जंगलामध्ये वाघाला रक्ताची सवय असते, त्याचप्रमाणे जंगलातला वाघ गोलंदाज झाला आणि पाण्यातला शार्क म्हणजे अनिकेत झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत बघा सज्ज सर, दिनेश. तरी पण आता शुभम सारखा एक तडाखेबंद फलंदाज आज कुलस्वामीच्या या मैदानावर आहे, त्याला साथ देणारा निखिलही आहे. नक्कीच हे ते पुढची धुरा सांभाळतील असं या ठिकाणी सांगावं नक्कीच लागेल. नक्कीच सर, कारण की क्रिकेट असा खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत कुठे भाग्य करणं चुकीचं असतं. जरी लो स्कोरिंग मॅच असेल ना, तरी ती इंटरेस्टिंग बनवण्याचं काम आहे ना गोलंदाज आणि फलंदाज करत असतात. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फळकावं लागतात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर डबल टू 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. म्हणजेच विचार केला तर 2 षटक, 3 चेंडू, 2 मोहरे बाद, धावसंख्या 2-22. गोलंदाज सज्ज, लेफ्ट हँड बॅट्समॅन सज्ज. निखिल काय करतो बघितले जाईल. फिरकवण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय, पण पंचांचा नक्कीच इशारा आहे, ते काय येतो बघितले जाईल. एक धावसंख्या नक्कीच पाहायला भेटते, एका धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटते आणि 23 या आकड्यावर येऊन पोचलेले. जर सर संघ ना 50 या आकड्याजवळ पोचला ना, तरी कुठेतरी हा संघ कुठेतरी समोरच्या संघाला पूर्णपणे रोखून ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. पुन्हा आता गोलंदाज सज्ज, फिरकवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 24 या आकड्यावर येऊन पोहोचले. उर्वरित जर विचार केला ना, 8 चेंडूंचा नक्कीच खेळ शिल्लक असेल. 8 चेंडूंमध्ये 16 ते 32 ते 16 धावसंख्येपर्यंत जरी मजल मारली ना, तरी खूप चांगलं होऊ शकतं. सुरेख चेंडू, बॅटीची कळा घेऊन गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षण तेथे सज्ज. यष्टीरक्षकाच्या मागचा क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला ना सर, एका साईडला थर्ड मॅन, एका साईडला सिप मिड विकेटचा क्षेत्ररक्षण, दोघांचं कॉम्बिनेशन ज्यावेळी दिसतं ना, त्यावेळी कुठलाही चेंडू अजूनपर्यंत चौकाराच्या दिशेने जायला भेटला नाही, कारण की दोघांचं कॉम्बिनेशन एवढं आहे, इथून हा येतो आणि तिथून त्या बॅकअपला थर्ड मॅनचं क्षेत्ररक्षण जाताना असताना दिसतोय. खरं आहे सर, आपण गोलंदाजी जेवढी तडाखेबंद असेल तसं क्षेत्ररक्षण सुद्धा जेवढं चपलाईने जर केलं गेलेलं असेल तर नक्कीच फलंदाजाला कुठेतरी काबूत ठेवण्यामध्ये संघ सक्सेस होतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्फत फिरकावण्याचा प्रयत्न, सातत्याने तोच प्रयत्न येते निखिलच्या माध्यमातून इथे पाहायला भेटते. बघा, खराब थ्रो, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, पुन्हा एकदा खराब थ्रो. गेला. चला, पंच किती धावा असतील? 22चा इशारा आणि 4 धावसंख्या, नक्कीच 3 धावसंख्या. बघा सर, रनआउट होण्याची संधी नव्हती, पण कुठेतरी कॉलिंग कमी पडली आणि त्या ठिकाणी 3 धावसंख्या पाहायला भेटला. निखिल सारख्या खेळाडूला बाद होऊन तंबूच्या रस्त्याला जायला लागलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी एकनाथ तिथे सज्ज झालाय. काय करतो बघितले जाईल. एकनाथ, ज्याचा कालच्या दिवसात अभिष्ट चिंतन 16 वाढदिवस होता, तोच तो एकनाथ आजच्या दिवसात आपल्या संघासाठी सेमीफायनलसाठी कशा प्रकारे कामगिरी करतो. नक्कीच निखिलने थोडंसं संयमाने घ्यायला पाहिजे होतं. एक धाव कमी झाली असती तरी हरकत नव्हती, पण आपल्याला पिचवर टिकून राहणं गरजेचं होतं. तरी पण हरकत नाही, त्या ठिकाणी गेलेला एकनाथ गुंजाळ त्याची जागा घेईल आणि पुढची धावसंख्या तो मोठी उभारू शकतो अशी त्याची क्षमता आहे. 28 एकनाथ गुंजाळ. तीन ओव्हर 28. सर्व वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक गोलंदाजी मार्फत धीरज सज्ज झालाय. चौथं षटक धीरज सज्ज झालाय. पहिल्या षटकाचा विचार केला सर तर 4 धावसंख्या आली, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 15 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर दिनेश सारखा गोलंदाजी करत असताना 9 धावसंख्या देऊन 2 मोहरे बाद केले गेले. विश्लेषण केलं तर सर, पहिला जो षटक होतो, पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक असताना ज्या मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी कुलस्वामी संघाला कुठे धावा करता नाही आल्या, म्हणून तो स्कोअर थोडा कंट्रोलमध्ये आहे. पण शुभमने एक तडाखेबंद असा फटका लावला. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि सहज 2 धावा तो पुरा करतोय. पाहूया पंचांचा इशारा, आउट.
बघा सर, इथं कॉलिंग चांगली झाली होती, पण कुठेतरी रनिंग इथे कमी पाहायला भेटली. ज्या वेळी खेळाडू धावतो ना, त्या त्यावेळी कुठेतरी फळी म्हणजे तर तुमची बॅट सम बघा, पैशाची थाप नसते ती शाबासकीची थाप नक्कीच मानली जाते. कारण की पैसे आपण नक्कीच कमवतो, पण शाबासकीने कमवलेले पैसे ते वेगळेच मानले जातात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज धीरज. धीरजाचा पुढचा चेंडू मारा करील फलंदाज. जमिनीला समांतर मारायला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं, पण त्याला बॅकअप पाहायला भेटते. हे बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावसंख्येची कॉलिंग इथे दिली होती, पण कुठेतरी रोखून ठेवलं ते फलंदाजाला. आणि बघितलं तर धावसंख्येचा उच्चांक गाठत असताना 32 ही आकड्यावर येऊन पोहोचले. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला. उर्वरित 2 चेंडूंमध्ये 2 मोठे प्रहार आले ना, तर नक्कीच मॅचला कलाटणी नक्कीच पाहायला भेटेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत धीरज सज्ज. 5वा चेंडू, मोठा फटका, मोठा फटका. फटक्यामध्ये ताकद नव्हती, फटक्यामध्ये एलिव्हेशन होतं, दिशा होती, पण त्या फटक्याला जर ताकद असली असती ना सर, तो कुठेतरी 4च्या ठिकाणी नक्कीच जाताना दिसला असता. शेवटचा चेंडू फलंदाजी मार्फत फलंदाज एकनाथ सज्ज. शेवटच्या चेंडूला कितपत धावसंख्या मोजतो बघितलं जाईल. एकनाथ आपल्या गोलंदाजी मार्फत गोलंदाज धीरज सज्ज. लाजवाब गोलंदाजी. स्लॉगरच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. सुरेख फटका कार्पेट पद्धतीने टोलावलाय. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अयशस्वी. एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते 34. विजयासाठी गरज असेल तर 35 धावसंख्या. 24 चेंडू आणि 35 धावसंख्या. काय असतं क्रिकेट असतं काय नसतं. चला बॉल.
थँक्यू. श्री कुलस्वामी चषक 2026 उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि श्री कुलस्वामी परिवारचं हार्दिक स्वागत. इथे उपस्थित असलेल्या सर्व मित्रमंडळ त्याचप्रमाणे खेळाडूंचं मनापासून हार्दिक स्वागत. 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 35 धावसंख्येची. 24 चेंडू आणि 35 धावसंख्या. हॅलो, शिवकृपाने कोण आहे? कुलस्वामी ब आणि शिवकृपा. आता जे शिवकृपाला लक्ष दिले ते कितीला 35 रन्सला 35 रनचं लक्ष दिलंय ते शिवकृपा संघाला. 24 बॉल 35. 4 षटकाचा सामना सेमी फायनल चालू आहे आणि या सेमी फायनलला लक्ष केलंय ते कुलस्वामीने 35 रनांचं. पाहूया आता कशा प्रकारे ते फलंदाजी करतील. गोलंदाजीचा मारा कसा होईल, गोलंदाजी बघता यावी. फलंदाज कशा प्रकारे खेळतील, कशा प्रकारची चेस करतील रनचा, आणि याचा सगळ्यांना बघायचंय. प्रेक्षक सगळ्या बाजूने भरलेले, सगळ्या पतसंस्थेचे कर्मचारी इथे उपस्थित आणि सगळेजणचं लक्ष आहे कुठला संघ फायनलला जाणार आणि कोणता संघ तिसऱ्या क्रमांकावरती राहणार यासाठी सर्वांचं लक्ष लागले. ज्ञानदीप चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला यानंतर अजून आपल्याला एक मेगा फायनल चॅम्पियन कुठला संघ होते ते बघितलं जाणार आहे, पाहायला जाणार आहे. प्लीज विनंती असेल स्पीडअप करा. खरोखरच चांगल्या शिवकृपा संघ सगळ्यात खरोखर म्हणावं लागेल की ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेने केलेली कामगिरी, त्यांच्या खेळाडूने केलेली कामगिरी खरोखरच चांगली उत्कृष्ट होती. चांगल्या प्रकारचा चांगला खेळ दाखवला, चांगल्या प्रकारचं मैदान गाजवलं. ते खरोखर त्यांचा डावखुरा फलंदाज डेरे यांनी खरोखर चांगल्या प्रकारचे षटकार मारून स्वतःच्या संघाला विजयासाठी पर्यंत नेलं, फायनलपर्यंत नेलं. आणि आता फायनल जिंकल्यानंतर किंवा फायनल खेळण्यासाठी सज्ज झालेत ते ज्ञानदीप. आता या संघातून जो विजय होईल तो फायनलला खेळेल. बघू आता कुठला संघ विजयी होतोय. दोन्ही संघ सज्ज आहेत. 35चं लक्ष आहे. 35 लक्ष केस करण्यासाठी गोलंदाजांना भरपूर मेहनत घ्यावी लागेल. कुलस्वामीच्या सगळ्या खेळाडूंना क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं करावं लागेल. त्यावेळेस त्या धावा रोखता येतील. खरोखर मागच्या टाईमला मॅचला गायकवाडांनी चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट षटकार मारून संघाला विजयाकडे नेलं होतं आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पर्यंत पोहोचवलं ते गायकवाड. आणि खरोखरच म्हणावं लागेल की त्याने मगाशी रन्समध्ये जवळजवळ 53-50चा वरचा आकडा गाठला होता रनसाठी. आणि गाठत असताना त्याचा सत्कार आणि अभिनंदनसुद्धा संस्थेने पण केलं, सगळ्या खेळाडूंनी केलं. त्याचप्रमाणे आता भाऊ कशा प्रकारे त्यांची गोलंदाजी केली तर त्यांनी कशा प्रकारे गोलंदाजी करतील, क्षेत्ररक्षण कशा प्रकारे करतील, धावा रोखण्याचा प्रयत्न करतील का, हे सर्व बघतील. प्रेक्षक तयार आहेत बघायला आणि कोणता संघ फायनलला जाईल हे पण बघायचं आहे. आपण शिवकृपा आणि कुलस्वामी या संस्थेचं सगळ्यांचं बघायचं आहे. दोघा फलंदाज कशा प्रकारचे उत्कृष्ट गोलंदाजी करतील. फलंदाजीसाठी तयार आहेत. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला दीपक शिर्के. नक्कीच नावच चांगलं होतं. कालपासून ऐकतोय, कालपासून आवाज ऐकतानाच असं वाटायला लागलं की दीपक नावाचा ज्योत लागली की काय, उज्ज्वल प्रकाश पडायला लागला की काय. दीपक म्हटल्यानंतर थोडंसं प्रभावी नाव. आणि ह्या नावातून असं वाटायला लागलं की कालपासूनचा खेळावृत्ती बघितल्यानंतर मला असं वाटतंय की 1 नंबर त्याने आतापर्यंत चांगला उत्कृष्ट खेळ केला. त्याबद्दल सर बोलतील थोडं. थँक्यू. नक्कीच रंगला जाणारा सामना पहिली सेमीफायनल येथे पाहिली जाते. गोलंदाजी मार्फत गोलंदाज साहिल सज्ज होताना स्ट्राईकला आहे तो दीपक शिर्के, ज्याने चांगला प्रयत्न केला होता आजच्या दिवसामध्ये, पूर्णपणे यशस्वीरित्या प्रयत्न केला होता. पण गोलंदाजाची आता दाद दिली जाते. P1चं षटक प्रगतीपथावर असताना 35 धावसंख्यासाठी कशा प्रकारे रणनीती आखतात, कशा प्रकारे सापळं रचलं जाते, कशा प्रकारे महायुद्ध खेळलं जातं बघितलं जाईल. कारण महायुद्धाचा विचार केला ना, कृष्णा आणि अर्जुन हे दोन्ही महायुद्धातील धुरधर मानले जात होते. एकाच ठिकाणी कृष्णा बसून आदेश द्यायचा आणि पुढे जाण्यासाठी काय करतोय अर्जुन, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी तेच ते आपल्याला पाहायला भेटत. पूर्ण दिलेला फटका समाचार दिला आणि पूर्णपणे पहिलाच चेंडू डॉट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूला झेल बाद होत असताना बडी मछली जाल में फसती हुए
दीपक शेरके बॅक टू द पवेलियन. पूर्णपणे हसर चेहरा पाहायला भेटते, ला जवाब झेल पाहायला भेटली आणि पूर्णपणे जाळं विणलं गेलं होतं दीपक याच्यासाठी. कारण की दीपकला जाळ्यात विणणं, त्याचप्रमाणे वैभव सारख्या खेळाडूलाही अजून जाळ्यात विणणं खूप महत्त्वाचं असेल. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अमित सज्ज होते. बघा सर, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यात दीपक सारखा फलंदाज बाद झालाय. प्रशांत सर, खरंच काय आता हा कुलस्वामी ब संघ जो आहे तो आपण कालपासून पाहतो, एकही मॅच त्यांनी गमावलेली नाही आहे आणि कुठेतरी त्यांचं मनोबल उंचावलेलं आहे. जरी पहिल्या बॅटिंग करत असताना धावसंख्या जरी कमी झाली असेल तरी ती कुठेतरी बॉलिंग करताना, फिल्डिंग करताना त्याला कुठेतरी कव्हरअप केलं जाईल असं या ठिकाणी म्हणावं लागेल. नक्कीच. जसं सर श्री कुलस्वामी संघ पराजित झाला नव्हता ना, तसा संघ पराजित झाला नव्हता ना, तसा शिवकृपा संघ एकही सामना पराजित झाला नव्हता. तोही सुरुवातीपासून टॉपपर्यंत पूर्णपणे विजय संपादित करत आलेला संघ आहे. म्हणजेच दोन्ही संघ तोडीस तोड उत्तर देणारे संघ यात खेळत असताना. नक्कीच, म्हणून तर ते आता सेमीफायनलची मॅच या ठिकाणी या दोन्ही संघ खेळतात असं म्हणावं लागेल. नक्कीच. नवीन फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो अमित. तिसरा चेंडू खोदून काढलेला फटका कार्पेट पद्धतीने नक्कीच टोलवला आहे. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज, एक धाव पूर्ण. नक्कीच काय होतं बघितलं जाईल. बघा, सायलेंट टेम्परामेंट ठेवा, संयम ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतो. टेम्परामेंट इज अ व्हेरी. सर, आपण या ठिकाणी लगेच पाहू शकतो की 2 धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच झालेला आहे. चौथा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न, पुन्हा त्याच डिब मिकविकेटला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूचे होते समाप्ती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2, 1 मोहरा बाद. सुरेख गोलंदाजी P1च्या षटकामध्ये पाहायला भेटते. जर गोलंदाजी करताना अपोजिट संघाचा विचार केला तर प्रताप सारख्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती, 3 धावसंख्या दिली होती आणि जर विचार केला तर 1 मोहराही 4 धावसंख्या देऊन 1 मोहरा बाद केला. त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाज आता सुरेख चेंडू, देखना चेंडू पाहायला भेटतोय. साहिल याच्या माध्यमातून 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 22 लेग 22चा इशारा आता पाहायला भेटलाय आणि बघता बघता सर जसं प्रताप यांनी गोलंदाजी केली ना, तसं आता साहिल इथे गोलंदाजी करत असताना दिसतोय. प्रताप यांनी 4 धावसंख्येची गोलंदाजी केली होती P1च्या षटकामध्ये आणि साहिल याचा विचार केला आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गोलंदाजी करत असताना आणि 1 मोहराही बाद केलाय. सुंदर अशी गोलंदाजी आपण साहिलच्या रूपाने पाहतोय. समोर सुरेख फटका, देखना कलात्मक शॉट, नेत्रदीप फटका आणि चेंडू जातोय या धावसंख्येसाठी आणि 4 धावसंख्या आतापर्यंत स्क्रीन बोर्डला लागला असताना बघा सर कुलस्वामी संघाचं एक चांगलं षटक आपण म्हणू शकतो, जसं ज्या पद्धतीनं त्यांनी व्यूहरचना केली होती. धावसंख्या झालेली आहे 4. बघा शिवकृपा या संघाने पहिल्या षटकामध्ये 4 धावसंख्या दिली होती आणि आताच्या सत्राचा विचार केला तर श्री कुलस्वामी ब या संघाच्या गोलंदाजाने साहिल यांनी 4 धावसंख्या देऊन 1 मोहरा बाद केला. जे प्रतितोड प्रत्येक षटकामागे उत्तर देण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करत असताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज अनिकेत गायकवाड हिरकवण्याचा प्रयत्न, कुठेतरी दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता वैभवच्या माध्यमातून, पण डॉट चेंडूची समाप्ती होते. यष्टीरक्षक कुठलीही चुकी करत नाही, पूर्णपणे चेंडू कलेक्ट करतोय आणि त्याला संपूर्ण करतोय तो गोलंदाजाच्याकडनं अनिकेत याच्याकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय वैभव याच्यासाठी. हिरकवलेला चेंडू, सन्मान दिलाय, चांगला प्रयत्न झाला होता अडवण्याचा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न निखिल्याने सुरेख क्षेत्ररक्षण केले. तोपर्यंत 2 धावसंख्या नक्कीच पाहायला भेटल्या आणि 2 धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटली. धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागते ती 6 धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 6. अनिकेतचा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू वैभव अनिकेतसाठी आणि सुंदर सुंदर असा चेंडू खरं तर अनिकेतने टाकला. एक डॉट बॉल.
उंचापुरा असा अनिकेत गायकवाड. आपण प्रशांत सर बघितलं की सकाळपासून सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा अनिकेतने जी गोलंदाजी केली ती सुद्धा सुरेख आणि एक लयबद्ध अशी गोलंदाजी केली आणि खरं तर त्याच्या उंचीचा फायदा घेऊन तो बॉलची जी उंची आहे तो कमी जास्त करण्यामध्ये त्याला मदत होते. नक्कीच उंची नक्कीच आहे ते पूर्णपणे फायदा पाहायला भेटतोय. फिरकावलेला चेंडू, झेलची संधी, पकडो कॅच, जितो मॅच. कारण की आता वैभव सारख्या फलंदाजाला जर सर तुम्ही एवढं जीवनदान दिलं तर करामत करण्याची किमया नक्कीच वैभव करू शकतो. कारण की या आधीच्या सामन्यात वैभव याने नक्कीच विजय संपादित करून आपल्या संघाला कुठेतरी टॉप 3 मध्ये आणलंय, म्हणजेच बक्षिसाच्या पात्रतेसाठी घेऊन आला होता. सर या ठिकाणी नमूद करावं लागेल का कुलस्वामी हा यजमान संघ असताना सुद्धा खरं तर त्यांची इच्छा नक्कीच असली पाहिजे की आपण 4थ्या वर्षाचा हा सामना करत असताना फायनलच्या मॅचमध्ये खेळण्याची नितांत त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आणि सुंदर असा झेलचा अपील या ठिकाणी होतोय. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. मला असं वाटतंय पंचांनी स्पष्ट नकार दिलेला आहे, परंतु अनिकेतचा सुंदर बॉल आता या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच जर अनिकेतचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूला डॉट आला, दुसरा चेंडू 2 धावसंख्या, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू 1, 5वा चेंडू डॉट. म्हणजे जर शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना अमित कशा प्रकारे फेस करतो बघितले जाईल शेवटच्या चेंडूला. अनिकेत फिरकावलेला चेंडू, दिशा दिली, निखिल तिथे सज्ज, पकडतोय का नाही बघितलं जाईल आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. जवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाला टाळ्या वाजून आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. सुंदर अशी डाय केलेली आहे आणि विकेट. नक्कीच 2 धावसंख्या संपुद करण्यात यशस्वी झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती 9 धावसंख्या. विजयासाठी गरज असेल 12 चेंडू आणि किती पाहिजे मला 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 26 धारा म्हणजे जर प्रति षटकाचा विचार केला ना सर 13 धावसंख्येची सरासरी खेळावं लागेल. म्हणजेच 2 मोठे फटके संघाला झटकेपट विजय, 4 मोठे फटके संघाला तिसऱ्या सामन्यामध्ये विजय घेऊन जाऊ शकतात. या ठिकाणी म्हणावं लागेल की कुलस्वामी संघासाठी हे जे षटक आहे कुठेतरी निर्णायक षटक होऊ शकतं. या ठिकाणी जर चांगला विकेट मिळवल्या आणि रनाला कुठेतरी काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला तर कुलस्वामी संघाच्या बाजूने ही मॅच जाऊ शकते असं म्हणावं लागेल. बघा सर अत्यंत सुंदर असे गोलंदाजीचा प्रदर्शन झालेलं आहे. 2 ओव्हर झालेले आहेत आणि सुंदर गोलंदाजी आणि कोणतेही असे चौकार षटकारांची आतिषबाजी झालेली नाहीये आणि समोरच्या संघाला त्यांनी रोखून ठेवलेलं आहे. कुलस्वामी संघाला यश आलेलं आहे. आता हे निर्णायक षटक, तिसरा षटक घेऊन येतोय तो. चला 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्फत गोलंदाज निखिल याचा पहिला चेंडू मारा करील वैभव. पूर्णपणे डोक्यावर बर्फ ठेवून खेळत असताना वैभव, सुरेख फटका, देखना फटका, कलात्मक शॉट पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि एक्या दुक्क्याने का होईना संघ दुहेरी आकड्यामध्ये इथे जात असताना 11 या आकड्यावर नक्कीच पाहायला भेटतोय. हा षटक कुठेतरी निर्णायक असेल. प्रति षटकामागे 13च्या सरासरीने संघाला खेळावं लागेल तरच शिवकृपा संघ कुठेतरी पुढच्या पात्रतेसाठी नक्कीच क्वालिफाय होईल. पण श्री कुलस्वामी ब संघाचा विचार केला तर तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करण्याचा पराक्रम येथे करत असताना दुसरा चेंडू, खराब चेंडू. पंचांनी नक्कीच दंडविध केले या गोलंदाजाला. ह्या चेंडूला अतिरिक्त धावसंख्या आणि अतिरिक्त धावसंख्येने नक्कीच कुठेतरी धावसंख्या उसी घेत असताना दिसतोय. जर रवी सर विचार केला ना 12 चेंडूंमध्ये एकही अतिरिक्त धावसंख्या नव्हती. पण जसं तिसरं षटक प्रगतीपथावर आलं ना, तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी कुठेतरी अडथळा निर्माण झाला आणि एक वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावसंख्या पाहायला भेटली. नक्कीच. तरी पण निखिल हा एक चांगला गोलंदाज आणि जसा फलंदाजही चांगला आहे तसा गोलंदाज म्हणून तो अष्टपैलू कामगिरी करतो. पाहूया आपल्या कुलस्वामीच्या संघासाठी तो अजून किती चांगली टिचून गोलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षक त्याला किती साथ देत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, सुरेख फटका, चापट शॉट, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि नक्कीच तू मे इथे नक्कीच पाहायला भेटते.
पण 2 धावसंख्या इथे काढण्यात यशस्वी झाला तो वैभव आपल्या फलंदाजी मार्फत धावसंख्या फळकावं लागते ती 14 धावसंख्या. आतापर्यंतचा विचार केला ना 2 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 14. उर्वरित 4 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतो बघितले जाईल निखिल आपल्या गोलंदाजी मार्फत. सुरेख सुरेख फटकेबाजी, देखणी फटकेबाजी, मिस फील्ड आणि पूर्णपणे फायदा उचलता आला नाही. पण एक धावसंख्या नक्कीच आपल्या स्क्रीन बोर्डला आपल्या समेत जोडत असताना दिसते. धावसंख्या फळकावं लागते ती 15, म्हणजेच 3 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती 15. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल फलंदाजांना. पूर्णपणे वैभव अमित याला सांगत असताना नो टेन्शन, डोक्यावर बर्फ ठेव आणि नक्कीच खेळी कर, काही होईल काही प्रॉब्लेम नाही, अशा प्रकारे नक्कीच सलामोसला करत असताना फिरकवण्याचा प्रयत्न काय होतं बघितले जाईल. पंचांजवळ दाद मागत असताना एक अपील करतो, एक वाईट मागतोय बघा. म्हणजेच पूर्णपणे समांतर चाललेला हा सामना इथे पाहायला भेटतोय. गोलंदाजी करणारा संघही पूर्णपणे ताकद लावतोय आणि फलंदाजी करणाराही संघ पूर्णपणे ताकद लावण्याचा प्रयत्न त्या करतोय. विश्वासाठी निखिलकडे गोलंदाजी दिली म्हणून तो त्याच्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचा नक्की प्रयत्न करतो असं प्रशांत सर या ठिकाणी म्हणावं लागेल. नक्कीच नक्कीच सर. फिरकला चेंडू, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. अनिकेत एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावकेच्या संघानंतर धावसंख्या 17 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे जर विचार केला तर शेवटचा चेंडू नक्कीच शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूला कितपत धावसंख्या मोजतात बघितले जाईल, कारण की अजून वैभव सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला स्ट्राईकर रोटेट करून काय किप्या करतो बघितले जाईल पुढच्या सामन्यामध्ये. फिरकवलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षण तेथे एकनाथ सज्ज, 1 धाव पूर्ण आणि एका धावसंख्येवर नक्कीच आता समाधान मानावं लागते. शिव कृपा या संघाला 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18, विजयासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची. 6 चेंडू 17 धावा. बघा सर, 18 चेंडू मध्ये 18 धावसंख्या आली. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 17 धावसंख्या. चला 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. सुंदर खेळ आपण या सेमीफायनलच्या मॅचमध्ये प्रशांत सर पाहतोय. कुलस्वामी ब संघ ज्या पद्धतीने आपण कालपासूनच्या मॅचेस पाहिल्यात आणि ज्या पद्धतीची पकड त्यांनी मॅचवर वेळोवेळी केलेली आहे. कुठल्या मॅचेसमध्ये त्यांनी धावसंख्या उभारून केली आहे, तर काही मॅचेसमध्ये त्यांनी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर त्याची पकड ठेवून मॅचेस जिंकलेल्या आहेत. तर आजच्या ह्या मॅचमध्ये नक्कीच धावसंख्या जरी कमी त्यांनी ठेवली असेल तरी कुठेतरी त्यांनी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये चुणूक अशी दाखवून आपली दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर एका षटकाचा खेळ बाकी आहे. आपल्याला पुढे पाहायचं आहे का 6 चेंडूमध्ये फायनलमध्ये कोण असणार आहे. नक्कीच या कुलस्वामी चषक 2026च्या या रणसंग्रामाला भेट देण्यासाठी ज्ञानदीप संख्येचे सन्माननीय अध्यक्ष जिजाऊ पवार साहेब या ठिकाणचं त्यांचं आगमन झालं. मी कुलस्वामी परिवाराच्या वतीनं पवार साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला विनंती करतो. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्फत सुरेखा फटका मारण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता का नाही, आणि बघता बघता जिथे 1 धावसंख्या होती तिथे 2 धावसंख्या पाहायला भेटली. म्हणजेच मेजवानी येथे कुठेतरी पाहायला भेटते. पहिल्या चेंडूला समीकरण चेंज होत असताना 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 15 धावा, 15 धावा 5 चेंडू. काय होते, कुठला संघ 3रा क्रमांकावर नाव कोरते, कुठला संघ फायनल मध्ये धडक मारतो बघितले जाईल. रंगला जाणारा सामना श्री कुलस्वामी ब बना शिवकृपा संघ. प्रशांत सर, खरं तर फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंच्या खेळानंतर आपल्याला हे स्पष्ट चित्र दिसणार आहे. परंतु खरोखर कुलस्वामी आज यजमान म्हणून पुढे येत असताना फायनलमध्ये जाण्याची खरोखर मनोबल इच्छा आहे, कारण गेल्या 4 वर्षातून ही संधी कुलस्वामी संघाला निर्माण झालेली आहे. पुढचा चेंडू
आणि सुंदर असा तडकवण्याचा प्रयत्न केलाय, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे आणि एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. नक्कीच जर सर विचार केला ना, हा चेंडू 9चा इशारा पंचांनी दिलाय. कुठेतरी फुल चेंडू पाहायला भेटला आणि त्या चेंडूचा समाचार फलंदाजाने घेतला एका धावसंख्येवर. म्हणजेच 9+1 अशी दिलेली मेजवानी आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. या फ्री हिटच्या संधीचं कितपत सोनं करतो बघितले जाईल वैभव हा फलंदाज. सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्ह नक्कीच मारला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो का नाही, आणि नक्कीच दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला आणि पुरेपूर उत्तर पाहायला भेटला या दुसऱ्या चेंडूला. म्हणजे जर सर विचार केला तर कुठेतरी 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 धावसंख्या या चेंडूला पाहायला भेटला. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 24. उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी गरज असतील ती 11 धावसंख्येची. 4 चेंडू आणि 11 धावसंख्या सर. गोलंदाज सज्ज. फिरकावलेला चेंडू, उंची जास्त, लांबी कमी आणि सुंदर असा झेल कॅप्टन साहिलने या ठिकाणी घेतलाय. याला म्हणतात फकड्या. नक्कीच ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवलं होतं, जो खेळाडू पूर्णपणे मॅच खेचून आणू शकत असता त्याच खेळाडूला बाद करण्यात यशस्वी झाला तो शुभम, आणि नक्कीच कुठेतरी अयशस्वी झाला तो शुभम झालेल्या सामन्यामध्ये आणि पराजित स्वीकारतो का नाही बघितलं जाईल. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 11 धावा, 11 धावा आणि 3 चेंडू. काफी रोमांचक मॅच. बघा सर, अजून 11 3 रन. चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 2 मोठे फटके संघाला झटकेपट विजय मिळू शकतात. 2 डाट गोलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळू शकतात. म्हणजे येणारे 2 चेंडू निर्णायक चेंडू असतील. तीन बॉलमध्ये 9 रनांची आवश्यकता असताना शुभम पोखरकर एक तडाखेबंद असा गोलंदाज आपण पाहिलाय. पुढचा चेंडू शुभम पोखरकर फलंदाज तयार आणि एक फटका लगावण्याच्या नात्यामध्ये पण नाही, त्याला एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव पाहिजेत 10 धावांची गरज. 2 चेंडू बाकी आहेत. 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा, 10 धावा 2 चेंडू. म्हणजेच आता पूर्णपणे अमित ह्याच्यावर आशा असेल, कारण की ह्या आधीच्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती, पण गोलंदाजीची दाद दिली जाईल. जवाब गोलंदाजी. शुभमचा पुढचा चेंडू फलंदाज तयार आणि जोरदार तडकवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि कुठेतरी एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता फलंदाजाला शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. बघा सर, ज्यावेळी 35 धावसंख्या आली, ज्यावेळी 35 धावसंख्या आली होती त्यावेळी तुम्ही कुठेतरी स्कोरिंग साठी, समालोचनासाठी तुम्ही बंद झाला होता. पण ज्यावेळी लो स्कोरिंग मॅच असते ना, तीच मॅच बघण्यासाठी आणि खेळण्यासाठी मजा येते. खरंय सर. खरं तर एक रोमांचकारी असा सामना आपण या ठिकाणी पाहतो आणि हा सामना मी कालपासून म्हटल्याप्रमाणे आज कुलस्वामी ब संघाने जेवढे सामने जिंकलेले आहेत ते सर्व सामने जेवढे सामने आपण कालपासून कुलस्वामी ब संघाचे पाहत आलो, सर्व सामने त्यांनी जिंकलेले आहेत. काही सामने त्यांनी बॅटिंगच्या जोरावर जिंकलेत तर काही सामने बॉलिंग आणि क्षेत्ररक्षणाच्या जीवावर. बघा, विजयी झाल्यानंतर आतमध्ये जाऊ नका प्लीज. शेवटच्या क्षणापर्यंत पंच डिसिजन देतील तोपर्यंत. फिरकवण्याचा प्रयत्न केलाय आणि 1 धावसंख्या नक्कीच संपूर्ण केली. विजयी संघ 4 धावसंख्या नक्कीच पाहायला भेटला आणि संघ विजय होतोय. सोसायटीचा विजय झालेला आहे. मनापासून अभिनंदन, मनापासून अभिनंदन. याला म्हणतात फाकड्या फाकड्या. पोखरकर, तांबोळी आणि जळगाव जुगलबंदीचा खेळ पाहायला म्हणतात फाकड्या. नक्कीच बैलगाड्या शर्यतीतील एक बैलगाडा मालक चव्हाण सर यांनी नक्कीच आपला पूर्णपणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना दिसतं, कारण की या स्पर्धेचा आनंद घेत